साताऱ्यात 32 जागांवर भाजपनं आघाडी घेतली। साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यात भाजप येणार, तर त्याच साताऱ्यामध्ये 32 जागांवर भाजपनं आघाडी घेतली। राष्ट्रवादी 17 तर शिंदेसेना 10 जागांवर आघाडीवर आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंसाठी हा धक्का आहे। शिंदे सेनेची अपेक्षित कामगिरी तरी तिथे एवढी वाटत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागी आघाडीवर आहे, तर भाजपनं तब्बल 32 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिंदेसेना 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागी आघाडीवर आहे। साताऱ्यामध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेवर प्रभाव दिसून आला होता, मात्र यंदा काय असणारे चित्र ते आपण बघतोय। पण सध्या तरी भाजप ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद खेचून आणेल राष्ट्रवादीकडनं असं बोललं जात होतं, आणि सध्या तरी तसं चित्र आपल्याला दिसतंय, कारण सर्वाधिक 32 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे तिची रणनीती त्यांनी आखली होती पूर्णपणे साताऱ्यातल्या निवडणुकीची। मात्र शंभूराज देसाई यांच्यासाठी हा मोठा धक्का मानावा लागेल। तळ ठोकून बसले होते शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये, मात्र आता त्याच साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 17, शिंदे सेनेचे केवळ 10 जागी आघाडीवर आहे।